जेव्हा डिप्रेशन होतं किंवा ब्रेन फॉगिंग होतं किंवा ह्या गोष्टीपर्यंत जाण्याचं एक्झॅक्ट रिझन काय आहे? एज मॅटर आहे, दॅट इज सो ओके, पण एज सुद्धा काय असं नसतं, मॅटर नाही आजच्या तारखेला लहान मुलांनाही विचारलं, दे ऑल्सो हॅव अ स्ट्रेस. ओके, दे ऑल्सो हॅव अ डिप्रेशन येस. किंवा जे पण आपण सायकोसोमॅटिक डिसिजेस म्हणतो. ओके, सो त्या सगळ्या गोष्टी आहेत. पण मग हे मनस एवढं असं कुठच्या लेवलला जातं जिथे हे सगळ्या डिप्रेशन सारख्या गोष्टी चालू होतात? ओके. याच्या ऍक्च्युली दोन पार्ट होतील, कारण लहान मुलांचा पार्ट हा टोटल वेगळा येतो आणि बरोबर. मोठ्या माणसांचा पार्ट हा ऑफकोर्स, टोटल वेगळा कारण येतो. त्यांचं कप भरलेलं आहे. लहानपणी आजकाल असं झालंय. येस. मोठ्यांचं कप सो भरलेलं आहे, लहानची लहानपणी कप असं खाली. होतं. आज यस, कंटिन्यू प्लीज. येस. मोठी मुलं आणि लहान मुलं असं म्हणूयात आपण. ओके. सो लहान मुलांचं असं आहे की आजकाल पॅरेंटच ओव्हर कॉन्शियस आहेत, की माझ्या मुलाला हे नाही करायचं, माझ्या मुलाला ते नाही करायचं. ओव्हर प्रोटेक्शन आहे, कॉम्पिटिशन एक्सपोजर आहे. नाहीये. त्यामुळे मुलं ही साधारणपणे 12 वर्षापर्यंत शिकतच असतात, 12 ते 14 वर्ष. ज्या वेळेला ती 10वी नंतर बाहेर जातील त्यावेळेला जे शिकलेलं आहे ते अप्लाय करण्याची वेळ त्यांच्यावरती येते. तोपर्यंत ते शेलमध्येच असतात, बरोबर. सो आता असं होतंय प्रत्येक ठिकाणी, मला मिळालं नाही किंवा मी सफर केलंय, माझ्या मुलांना सफर नाही केलं पाहिजे, या नावाखाली मुलांना आपण नेहमी आपल्या मागे ठेवतो. राईट. तो सगळ्या गोष्टी अवेलेबल करून देणं दिल्या पाहिजेत, नाही त्याच्यासाठी नाही नाहीच आहे. पण ते नसताना सुद्धा आयुष्य काय असतं या गोष्टी त्यांनी बघितलेल्या नसतात. मग मोबाईलचा वापर असू दे किंवा खाण्यापिण्यातले लाड असू देत किंवा मटेरियलिस्टिक थिंग्स असू देत किंवा स्कूल मधलं फेल्युअर असू दे. अगदी प्ले ग्रुप किंवा ज्युनियर केजी सिनियर केजीच्या जर पॅरेंट्स मिटिंगला तुम्ही गेलात, तर म्हणजे मी जेव्हा जायचे त्यावेळेला मला असं वाटायचं की माझं चुकतंय का यांचं चुकतंय. कारण मी जाऊन ऍक्च्युली लहान मुलांनी काय केलं पाहिजे, ते मिक्स होतायत की नाही, राईट. ते टिफिन व्यवस्थित खातायत का, ते बोलतायत का सगळ्यांशी, ह्या गोष्टी महत्वाच्या असतात. तर तिथे पेपर घेऊन पीएचडीचे पेपर असल्यासारखे ते हे का चुकलं ते का चुकलं असे पॅरेंट्स विचारायचे आणि विचारतात अजून सुद्धा. सो मी एका स्कूलला कनेक्टेड होते 2 वर्ष, हा एक 5-6 वर्ष. सो तिथे मी मुलांचा आणि पॅरेंट्सचा इंटरव्ह्यू घेणं किंवा त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं असं मी केलेलं आहे काम. सो त्यावेळेला मला त्यांना हेच सांगायला लागायचं की ही त्यांची पीएचडीची एक्झाम नाहीये, थोडंसं काम डाऊन व्हा. म्हणजे तुमचा मुलांचा दिवस सकाळी 7ला सुरू झाला की रात्री 10 पर्यंत त्यांना सेल्फ टाइम नसतो, हे मी स्वतः बघितलेलं आहे. म्हणजे 1 तास सुद्धा त्यांना स्वतःचा खेळ खेळायला वेळ नसतो. नाही. हा क्लास झाला की तो क्लास, तो क्लास झाला की येस, तो येस. क्लास, तो क्लास झाला की तो क्लास, डिनर आणि झोपलं मूल. सो हे पूर्णतः चुकीचं आहे. एखादा ऍक्टिव्हिटी क्लास लावा, डेफिनेटली गरजेचं आहे ते आजकाल, कारण सगळीकडे आता ऑलराऊंडर आहेत मुलं. सो आपल्याला वाटणं नॅचरली की मुलांनी हे शिकलं पाहिजे ते शिकलं पाहिजे, तर एखादा ऍक्टिव्हिटी क्लास डेफिनेटली लावा. पण त्याला स्वतःच्या उचापती म्हणते मी. त्याला स्वतःच्या उचापती करायला वेळ द्या. बरोबर. कारण ते जगू द्या. केल्याशिवाय तो शिकत नसतो. त्याच्या डोक्यात जे काही चाललेलं आहे तो एक्सप्रेस करण्याचा एक वे असतो की त्याचे जे काही ऍक्टिव्हिटीज आहेत, जर त्यांनी त्या ऍक्टिव्हिटीज नाही केल्या तर जे डोक्यात चाललेलं आहे एक्सप्रेस होत नाही आणि मग ते साठत राहतं, चाइल्डहुड पासून साठत राहतं मुलांच्या मध्ये. दुसरी अगदी. गोष्ट, ओरडायचं नाही. बरोबर आहे, ओरडायचं नाही, पण अजिबातच ओरडायचं नाही हे चुकीचं आहे. काय मग तर तुम्ही ते बोलायलाच इतकं हवं. पॅम्पर्ड करून ठेवलेलं असतं मुलांना की हाय पिच मध्ये सुद्धा ती मुलं ऐकू शकत नाहीत घरामध्ये. आणि मग 11वी-12वीला तुम्ही कॉलेजला गेलात, बाहेरच्या गावात शिकायला गेलात, तिथे कोणी तुमचे आई वडील येत नसतात ना. तिथं तुम्हाला अशा लोकांची पण डील करावं लागणार आहे. येस. कसेही बोलतात, कसेही वागतात. मग त्यावेळेला तो मुलगा ते हँडल करू शकत नाही, बिकॉज तसं वागल्यानंतर मी कसा रिस्पॉन्स द्यायचा आहे कंडिशनिंगच झालेलं नसतं. मुलं ही कंडिशनिंगनी शिकतात, अनुभवातनं. मुलंही अनुभवातनं शिकतात, जसं आपण अनुभवातनं शिकतोय. म्हणजे आईनी ओरडलंय, मग भावानी येऊन समजवलंय किंवा आईनीच नंतर येऊन समजवलंय की बाबा असं असं होतं. मग ते त्याच्याकडे अनुभव क्रिएट झाला की असं ओरडल्यानंतर माझी इथे चूक होती आणि ती मी नाही केली पाहिजे. किंवा मित्र ओरडलेत, मित्रांचं भांडण झालंय, तर त्याच्याशी डील कसं करायचंय हे चाइल्डहुड मध्ये मुलं एकत्र ज्यावेळेला खेळत असतात त्यावेळेला हे सगळं शिकतात.
हे सगळं ज्यावेळेला अनुभव मिळत नाही त्यावेळेला मग त्या मुलाला तिथे गेल्यावर कळत नाही की आता हा दादागिरी करतोय. एक तर मग त्याला पूर्ण सरेंडर व्हायला लागतं, तो जे Right. म्हणतोय त्याला, नाहीतर मग त्याचाही ट्रॉमा क्रिएट व्हायला लागतो आणि मग मुलांच्या मध्ये सुसायडल टेंडन्सीज डेव्हलप होतात. तो हो. हा एक पार्ट झाला. हम्म. मोठ्यांच्या मध्ये तेच आहे. पहिल्याचा बॅकलॉग चाइल्डहुडचा जो असेल तो, त्याच्यानंतर आता तुम्ही अडल्टहुड मध्ये आल्यानंतर तुमच्या लाईफमध्ये जे काही घडतंय ते तुम्ही सॉल्व्ह कसं करताय याचा मेजर बेस तुमच्या चाइल्डहुडला जातो. दुसरा बेस तुमच्या हॅबिट्स काय आहेत, ओके. तुमची स्पिरिच्युअल प्रॅक्टिस काय आहे, तुम्ही मेडिटेशन प्राणायाम एक्सरसाइज किती करता, ह्या सगळ्या गोष्टी महत्वाच्या यासाठीच आहेत. औषधांसोबत तुमचं योगासनं किंवा मेडिटेशन किंवा ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या रेग्युलर आहेत की नाही, या तुमच्या मेंटल हेल्थसाठी मी म्हणलं तसं की योगासनं किंवा योग हा पार्ट तुमच्या मानसिक आरोग्यासाठी आहे आणि आयुर्वेद हा पार्ट तुमचा शारीरिक आरोग्यासाठी आहे. तर ह्या दोन्ही गोष्टी खूप इक्वली 50-50% महत्वाच्या आहेत. तुमचा तो पार्ट कसा आहे हा एक महत्वाचा पार्ट झाला. तर त्याच्यानंतर दुसरी गोष्ट, ती गोष्ट का घडतीये. आता एखाद्या एन्झायटी अटॅक किंवा पॅनिक अटॅक एखाद्या व्यक्तीला येतोय आणि त्याचं रूट जर त्याच्या फॅमिली मधला काहीतरी एखादा इन्सिडन्स असेल आणि जर तो रिपीटेडली घडत असेल, त्याला सॉल्व्ह करण्याचे तिथे काही चान्स नसतील. म्हणजे काय तर हेतू सेवन, म्हणजे आपण ऍसिडिटी होतीये सारखी आणि मी रोज हिरवी मिरचीचा खरडा खातो, तर एक तर मला हिरवी मिरचीचा खरडा बंद करायला लागेल, कारण मग ती ऍसिडिटी बंद होणार आहे. तर हेतू बरोबर. सेवन जोपर्यंत बंद होत नाही काही प्रॉब्लेम्स मध्ये, तोपर्यंत हे पॅनिक अटॅक्स बंद होत नाही. मग काय करावं लागेल, माझी इम्युनिटी डेव्हलप करावी लागेल ती ऍसिडिटी डायजेस्ट करण्यासाठी, मग मला मेडिसिन घ्यावे लागेल. ओके, तर ह्या दोन पार्ट मध्ये ह्या दोन गोष्टी डिवाइड होतात. ओके. सो वंडरफुल. डॉक्टर रश्मी, खूप छान तुम्ही याचं उत्तर दिलं. सो थँक्यू सो मच.